महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। बघा, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि थोडी जसं की आश्चर्य करणारी बातमी सरकारतर्फे समोर आलेली आहे। बघा, सकाळपासूनच अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती सतत मेसेज येत आहे आणि त्या मेसेजमध्ये एकच माहिती आपल्याला दिसायला येत आहे, ते म्हणजे बघा, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण हे खात्यामध्ये झालेलं म्हणजे 2,000 रुपये त्यांना क्रेडिट झालं, हे देखील पाहायला मिळत आहे। आता विशेष जर आपण पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील आता त्यासोबत क्रेडिट झालेला आहे। तुम्हाला विश्वास बसत नसेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। कोणत्या शेतकऱ्यांना पैसे जमा झाले आणि कधी पैसे जमा झाले, कधीपासून हे वितरण सुरू झालं, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। कारण की बघा, इथं 2 हप्ते एकाच वेळी खात्यात आले आहे। तुम्हाला विचारलं इथं नेमकं काय झालं बघा, कारण की बघा, पीएम किसान योजनेच्या अंतर्गत येणारे 2 हप्ते इथे एकत्र आले। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, दोन्ही हप्ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयाचा क्रेडिट हप्ता हा झालेला आहे। आता त्यांनाही इथं आनंदची बातमी असणार आहे, कारण की बघा, सकाळपासूनच बँकेमध्ये इथं भरपूरशी गर्दी शेतकऱ्यांची लागलेली आहे। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रक्कम पूर्ण राज्यभरात एकाच वेळी जमा होत नाही। महाराष्ट्रातील तब्बल इथं 14 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने हे पैसे वर्ग केले जातील। त्या ठिकाणी आता सरकारने हे यादी जाहीर करून टाकलेली आहे। पहिल्या टप्प्याची यादी नक्की बघूच चला, कारण की बघा, या पहिल्या टप्प्यातील आज सर्व शेतकऱ्यांना तब्बल 4,000 रुपये जमा झालेले आहे। बघा शेतकरी बांधव, कारण की बघा, काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर मेसेज येऊ लागलेले आहेत। अजूनही ज्या शेतकऱ्यांना पैसे आले नाहीत त्यांनी काळजी करू नका। काही ठिकाणी जसं की रात्री 10 वाजेपर्यंत त्यांना रक्कम येणार असं सरकारने सांगितलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, बघा, कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे पैशाचं वितरण होणार, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सरकारने सांगितलेली आहे। बघा, तुम्हाला घाई करायची नाही, कारण की एक केंद्र सरकारकडून एक महत्त्वाची संकेत मिळतोय। विशेष म्हणजे ज्यांच्याकडे फार्मर आयडी कार्ड अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे वितरण केले जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत फार्मर आयडी कार्ड काढलं नसेल तर त्यांना लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यायचं आहे। आणि आपण जर पाहायला गेलं तर जसं की तुमच्याकडे शेतीचा सातबारा उतारा आहे, आधार कार्डची लिंक असलेले बँक खाता आहे, सोबत फार्मर आयडी आहे सुद्धा, तुम्हाला हे सर्व काही डॉक्युमेंट इथं रेडी म्हणजे तयार ठेवायचं आहे। म्हणजे या सर्व जे काही शेतकरी बांधव असणार आहे त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे असणे अनिवार्य असणार आहे। त्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे। आता आपण जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली नव्हती, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा झाल्याची माहिती इथं समोर येत आहे। तर काही नियमांमध्ये जसं की तात्पुरती इथं शिथिलता देण्यात आली आहे असं स्पष्टपणे सरकारने सांगितलेलं आहे। एक महत्त्वाची सूचना आहे, पुढील हप्ता मिळवण्यासाठी नवीन नियम लागू होणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला कागदपत्रे आणि ई-केवायसी पूर्ण आहे का, आधार लिंकची बँक खाता आहे का, फार्मर आयडी अपडेट आहे का, सगळे अगदी तुम्हाला खात्री करून घेणं महत्त्वाचं असणार आहे। त्याशिवाय बघा, इथं तुमच्या खात्यावरती पैसेच क्रेडिट होणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे। आता बघा, पुढच्या हप्त्यासाठी तयारी अजूनपासून तुम्हाला करावी लागणार आहे। ही गोष्ट बिलकुल तुम्हाला जसं की विसरायची नाही, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ही माहिती असणार आहे। इथून पुढे तुम्हाला हप्ता मिळणार नाही आणि आता कोणत्या टप्प्यातील, जसं की पहिला, दुसरा, तिसऱ्या टप्प्यातील तुम्हाला पैसे मिळणार आहे, परंतु पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी सांगतो। शेवटपर्यंत मात्र व्हिडिओला नक्की पाहत चला, त्याशिवाय काहीच समजणार। आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार। आता आपण जर पाहायला गेलं तर शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय असणार आहे। कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। सध्या राज्यभरात एक आनंदाची लाट इथं पसरलेली आहे, कारण की पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया ही सुरू झाली। आता विशेष म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल 14 ते 15 जिल्ह्यांमध्ये ही रक्कम वर्ग करण्यात येत आहे। अनेक शेतकऱ्यांना बँकेत SMS येऊ लागलेले आहे। आता बघा, इथं तुम्हाला बँकेचा SMS आला की नाही आला हे नक्की एकदा तुमचा फोन तुम्हाला चेक करायचा आहे। यावेळी केंद्र सरकारने एकाच वेळी निर्णय घेतला तो, आता बघा, स्वतंत्रपणे 2 हप्ते म्हणजे एकाच रक्कममध्ये तुम्हाला दोन्ही हप्ते देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। तब्बल 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार हे देखील माहिती सरकारने सांगितलेली आहे। आता बघा, इथं तुमच्यासाठी महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, परंतु हा निर्णय सर्व शेतकऱ्यांसाठी कोणाला दिलासा देणारा ठरणार आहे, परंतु कोणत्या शेतकऱ्यांना आता तब्बल कायमस्वरूपी त्यांचा हप्ता बंद होणार आहे, कारण की हा निर्णय खूपच महत्त्वाचा तुमच्यासाठी ठरणार आहे। आता बघा, एक गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण नव्हती अशा शेतकऱ्याला सुद्धा पैसे मिळण्याचं इथं बातमी इथं समोर येत आहे। म्हणजेच काही प्रमाणात सवलत देऊन ही रक्कम वितरित केली जाणार। आता बघा,
असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. हा आनंद कायम टिकवायचा असेल तर पुढच्या हप्त्यासाठी सर्व प्रक्रिया वेळेत इथं करणं गरजेचे आहे. आता पुढच्या हप्त्याची तुमच्यासाठी महत्त्वाची अत्यंत इथं बातमी असणार आहे. कारण की शेतकरी बांधवांपर्यंत ही बातमी पोहोचवणं इथं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण की बघा, भरपूरशा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत त्यांच्या खात्यावरती पैसे मिळाले नाही. कोणत्या शेतकऱ्यांना कधी पैसे मिळणार? आता बघा, पहिल्या टप्प्यातील भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे मिळणं सुरू झालं. दुसऱ्या टप्प्यातील, तिसऱ्या टप्प्यातील असं भरपूरशा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणं सुरू झालेलं आहे. परंतु आपल्याला पैसे मिळवण्यासाठी इथं पात्रतेमध्ये किंवा नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसणं हे गरजेचे असणार आहे. त्याशिवाय आपल्या खात्यामध्ये पैसे मिळणार नाही, हे तुम्हाला नक्की कन्फर्म समजायचं आहे. त्या व्यतिरिक्त बघा, कृषी विभागाकडून लाभार्थी शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर खात्यात पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया इथं सुरू झाली. म्हणजे ही रक्कम तपासूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे सरकार पाठवणार आहे. आता बघा, महाराष्ट्रातील एकूण 14 ते 15 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे सरकारने सिलेक्ट केलेले आहे, म्हणजेच पात्र केलेले आहे, या जिल्ह्यांची यादी नक्की बघून घ्यायची आहे. त्याशिवाय बघा, तुम्हाला दुसऱ्या टप्प्यातील, तिसऱ्या टप्प्यातील कधी पैसे मिळणार ते देखील सांगतो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आणि जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असेल तर तुमच्यासाठी आणखी एक आर्थिक संधी इथं उघडू शकते. अतिरिक्त रक्कम मिळण्याची शक्यता आहे. पण ही रक्कम कशी मिळणार, त्यासाठी नेमकी कोणती प्रक्रिया करावी लागेल, कोणती कागदपत्र तयार ठेवावे लागेल, हे सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे. कारण की बघा, एका बाजूला पीएम किसान योजनेचा हप्ता आणि दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारच्या म्हणजे इथं आणखी महत्त्वाची घोषणा, म्हणजेच बघा, हे महत्त्वाचे नियम आपल्याला पाळणे देखील इथं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हे देखील महत्त्वाचं असणार आहे. म्हणजेच बघा, शेतकऱ्यांसाठी तर मोठी आनंदाची बातमी सुद्धा, काही शेतकऱ्यांना मोठा इथं धक्का बसणार आहे. कारण की बघा, ज्या शेतकऱ्यांनी कायमस्वरूपी कामं जर पूर्ण केली नसेल तर कदाचित त्यांचा कायमस्वरूपी हप्ता बंद होऊ शकतो. आणि त्याहूनही जर आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूला बघा, भरपूरशा शेतकऱ्यांना आनंद देणारी बातमी असणार आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी अपडेट आहे, फार्मर आय डी काढली आहे, बँक खातं बरोबर आहे, बँक खात्याची आधार कार्ड लिंक त्यांनी केलेलं आहे, KYC केलेली आहे, म्हणजेच त्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आणि दिलासा देणारा आजचा व्हिडिओ असणार आहे. आता जिल्ह्यांची यादी सांगतो. जिल्ह्यांची यादी सविस्तर बघून घ्या. शेतकऱ्यांसाठी सरकारने जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे. पहिला जिल्हा असणार आहे लातूर, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, वाशिम, चंद्रपूर, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, अमरावती. त्यानंतर बघा, जसं की धाराशिव, या सर्व जिल्ह्यांमध्ये 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. टेन्शन काळजी घेऊ नका. पहिल्या टप्प्यातील हे सर्व जिल्हे सरकारने पात्र केले आहे. आता या जिल्ह्यामध्ये जर का तुम्ही राहत असाल तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT प्रणालीच्या माध्यमातून हे तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार आहे. मग आता तुम्हाला चिंता काळजी करण्याची आवश्यकता पडणार नाही. फार्मर आय डी काढली नसेल काढून घ्या, सर्व कामे केले नसेल करून घ्या, आणि अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसेल मग तरी काय करायचं, तर तुम्हाला आता 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत 100% तुमच्या खात्यावरती पैसे मिळणार आहे. टेन्शन काळजी चिंता करू नका. 100% तुम्हाला पैसे मिळणारच आहे. बाकी शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.